अजित पवारांच्या पार्थिवाला अग्निसुद्धा देऊन झाला नव्हता, त्याआधीच शरद पवार गटानं विलिनीकरणाची चर्चा का सुरू केली असा थेट सवाल सुनील तटकरेंनी शरद पवारांना विचारलाय। एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत तटकरेंनी शरद पवारांना थेट 4 सवाल केलेत। त्यावर राऊत वैतागलेत आणि म्हणालेत की पवारांनी ज्यांना घडवलं ते आता पवारांनाच सल्ले देत आहेत। हे फारच इंटरेस्टिंग आहे। पाहूयात खरंच विलिनीकरणावरून 2 राष्ट्रवादीमध्ये कसा इंटरेस्टिंग सामना सुरू झालाय। दादांचं शव बारामतीला विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असतानाच विलिनीकरणाच्या चर्चा का कुणाला सुरू केल्या मला कळलं नाही। आम्ही आमच्या नेता निवडीच्या वतीमध्ये काय करावं हा आमचा पक्षांतर्गत भाग आहे। विलिनीकरण हा मुद्दा वेगळा आहे। एनडीए म्हणजे भाजप प्रणित एनडीए, यूपीए म्हणजे काँग्रेस प्रणित यूपीए। भाजपच्या सोबत एनडीएमध्ये आम्ही आहोत। ही भूमिका ज्यांना मान्य असेल ते सोबत येऊ शकतात। ती भूमिका मान्य होती की नाही हे पहिलं स्पष्ट करावं ना। सुनील तटकरे आता चांगलेच आक्रमक झाले आहेत। शरद पवार, विलिनीकरण आणि सुनेत्रा पवार यासारख्या सगळ्याबद्दलच तटकरे एनडीटीव्ही मराठीशी मोकळेपणानं बोलले आणि थेट बोलले। एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत सुनील तटकरे यांनी शरद पवार यांना थेट प्रश्न केलेत। नाही, आदरणीय पवार साहेबांनी काय मत व्यक्त केले त्याच्याबद्दल मी बिलकुल काय बोलणार नाही, परंतु एक इतरांनी सुद्धा टीका टिप्पणी सुरू केली। खरं तर मला या गोष्टीचं खूप वेदना झाल्या की दादांचं शव बारामतीला विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असतानाच विलिनीकरणाच्या चर्चा का कुणाला सुरू केल्या मला काही कळलं नाही। आम्ही एनडीएमध्ये आहोत, आमचा निर्णय एनडीएमध्ये सोबत राहण्याचा कायम राहणार आहे। एनडीए म्हणजे भाजप प्रणित एनडीए, एनडीए म्हणजे भाजप प्रणित एनडीए, यूपीए म्हणजे काँग्रेस प्रणित यूपीए। भाजपच्या सोबत एनडीएमध्ये आम्ही आहोत। ही भूमिका ज्यांना मान्य असेल ते सोबत येऊ शकतात। ती भूमिका मान्य होती की नाही हे पहिलं स्पष्ट करावं ना। आम्ही निर्णय घेतल्याच्या नंतर ही टीका टिप्पणी प्रत्येकजण करत आलं, पण त्यावेळेला टीका टिप्पणी केली आम्ही भारतीय जनता पक्षावरती गेलो म्हणून। त्याच्याबद्दलची आत्ता भूमिका विलिनीकरणाच्या वेळेला नेमकी काय होती? एक, विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात? आणखी महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांच्या इच्छेचा विचार केला का असा थेट प्रश्नही तटकरे यांनी शरद पवार यांना केलाय। दुसरी गोष्ट, ज्यावेळेला दादांची अंतिम इच्छा म्हटली गेली, मी त्याच्याबद्दल काय भाष्य करू इच्छित नाही, पण दादांची इच्छा 19 सालामध्ये लपून नव्हती। पक्षाच्या बैठकीमध्ये दादांनी स्वच्छपणाची भूमिका मांडली होती। 2 पक्षाचं सरकार यशस्वीपणाने काम करेल, त्या भूमिकेतूनच त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या समोर प्रश्न सर्वच पक्षाचा त्यावेळची जी काय नेतेमंडळी होती सर्वांच्या समोर दादांनी स्पष्ट भूमिका घेतली। दादांनी त्यावेळेला देवेंद्रजीच्या बरोबर शपथही झाली। दादांची इच्छा त्यावेळेला होती, त्यावेळेला नाही विचार झाला। 22ला दादांनी इच्छा व्यक्त, दादा नव्हेच 54 पक्षाच्या 57 आमदारांनी इच्छा व्यक्त केली होती आपल्याला या एनडीएमध्ये गेलं पाहिजे। या ना त्या कारणाने ते झालं नाही। का नाही झालं, कशामुळे झालं, योग्य वेळेला त्या बाबतीमधले मी जरूर बोलेन। विलिनीकरणाच्या बद्दल शरद पवार गटाचा शब्द अंतिम नसेल असे संकेत सुद्धा तटकरे यांनी दिलेत। तटकरे यांच्या याच भूमिकेचा संजय राऊत यांनी समाचार घेतलाय। आता सुनील तटकरे हे शरद पवार यांना मार्गदर्शन करतात हे फारच इंटरेस्टिंग आहे असं राऊतांनी सुनावलं। प्रत्येक वेळेला तुम्ही इतर पक्षांच्या नेत्यांना विचारणार की विलिनीकरण हा त्यांचा विषय, आमचा नाही आहे। पण मला गंमत वाटली की आता सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करत आहेत, हे फार इंटरेस्टिंग आहे। सुनील तटकरे हे शरद पवारांना अटी किंवा मार्गदर्शन करतात, पण सोडून द्या, ज्यांना शरद पवारांनी राजकारणात आणलं, पद आणि प्रतिष्ठा दिली, ताकद दिली, ते आता शरद पवार यांनी काय करावं आणि काय करू नये असे सल्ले देत आहेत। कुटुंब वेगळं आणि राजकीय निर्णय वेगळा, तसंच विलिनीकरणाची भाषा करणाऱ्यांनी थेट सांगावं ते भाजपसोबत यायला तयार आहेत का
असा सवाल करत तटकरे यांनी शरद पवार गटाची अडचण केली. आता भाजपसोबत आलात तर त्यावेळेला आम्हाला भाजपसोबत जायला विरोध का केला असा प्रश्नही तटकरे यांनी आधीच उपस्थित केला आणि शरद पवार गटाची कोंडी करण्याचा आणखीन एक प्रयत्नही साधला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना विलिनीकरणाचे दरवाजे उघडून सत्तेचा उंबरठा ओलांडायचा आहे, तर अजित पवार यांची राष्ट्रवादी मात्र सध्या तरी विलिनीकरणाकरता दार लावून बसली आहे. आता या विलिनीकरणाच्या दाराची कडी नक्की कोण उघडणार याची उत्सुकता आहे. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.